सर्वात प्रथम आपल्या सर्वांना जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवस कोणत्याही महिलेचा अपमान होणार नाही, आपल्याला ह्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे। नाक्यावरती मद्यपदार्थ खाऊन कोणत्याही महिलेला आपण अपमानास्पद बघणार नाही, यावरती लक्ष ठेवायचं आहे। त्याचबरोबर व्हॉट्सअप स्टेटसवरती स्टेटस ठेवायचा आहे की महिला किती कर्तृत्वान आहेत। अशी कोणती पदवी नाही जी महिलांनी गाजवलेली नाही। अक्षरशः पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला किती कर्तृत्वान आहेत हे आजच्या स्टेटस मधून आपल्याला दाखवायचं आहे। त्याचसोबत मित्रांनो, वर्षाचे 365 दिवसांमधून फक्त एकच दिवस महिला दिवस असतो, त्यामुळे आजचे दिवस आपल्याला महिलांना त्यांचा सण साजरा करून द्यायचा आहे। परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला दाखवून देतो की कशा प्रकारे समाजामध्ये असमतोलता अजून सुद्धा आहे। आजचे दिवस भरपूर सारे प्रश्न हा व्हिडिओ तयार करतो, त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा वेगळा असेल याची मी आपल्याला दक्षता देतो। मित्रांनो नमस्कार, मी प्रणय आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजचे दिवस मी आपल्याला दाखवून देतो की कशा प्रकारे महिलांना समाजामध्ये असमतोलता दाखवून दिली जाते। त्यासाठी मी आज पुण्यातील काही मंदिरांमध्ये जाणार आहे, जे की विशेष करून देवींच्या मंदिरांना दर्शवतात। या देवींचा मंदिरामध्ये खूप गाजावाजा आहे, खूप सन्मान आहे, परंतु ह्याच देवी जर मंदिराच्या बाहेर आल्या की तो गाजावाजा आणि तो सन्मान कुठेतरी हरवून जाईल, हे मात्र मी या व्हिडिओ मधून ठामपणे सांगू शकतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। थेट देवींची तुलना ही आजच्या देवींसोबत केलेली आहे, परंतु यामध्ये कोणत्याही धर्माला ठेस पोचणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। कारण मी महिलांचा सन्मान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, कोणत्याही धार्मिक आणि कोणत्याही धर्माविषयी हा व्हिडिओ बनवलेला नाहीये। तर चला व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण आलेलो आहोत तांबडी जोगेश्वरी या मंदिरामध्ये। ही देवी अक्षरशः शौर्यासाठी ओळखली जाते। मित्रांनो, ही पुण्यातील ग्रामदेवी आहे। या देवीची महिमा एवढी की अक्षरशः महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र बाहेरून देखील भाविक या देवीला नतमस्तक होण्यासाठी येत असतात। परंतु हीच देवी जर मंदिराच्या बाहेर आली तर कुठेतरी हा नतमस्तक हरवून जाईल। देवीला शोषणाचा सामना करावा लागेल, त्याचसोबत समाजामध्ये असमतोलचा सामना करावा लागेल। कुठेतरी देवीची शक्ती आणि महिमा ही हरवून जाईल, कारण आज समाजामध्ये असंच काहीतरी वातावरण आपल्याला दिसून येतं। ही देवी अक्षरशः शौर्यासाठी ओळखली जाते, परंतु आजच्या महिलांचं शौर्य हे कुठेतरी हरवलेलं आहे। कारण कोणतीही महिला ही शोषणाच्या आहारी जर पडली तर कशा प्रकारे तिचा आवाज दाबला जातो हे आपल्याला सांगणे योग्य नाही। त्यामुळे मित्रांनो, या देवीला जर मंदिराच्या बाहेर आणलं तर कुठेतरी अपमानाचा सामना करावा लागेल, कारण आजच्या स्त्रीला देखील अपमानाचा सामना करावा लागतो। मित्रांनो, आपण महिलांना, स्त्रियांना आणि त्यासोबत मुलींना देवीचं स्वरूप मानतो, त्यामुळे ह्या व्हिडिओमधून थेट देवांसोबत तुलना करणे योग्य नाही, परंतु मी केलेली आहे। कारण आपणच समाजामध्ये तर म्हणतो की मुली देवी आणि महिला या थेट देवीचं स्वरूप आहेत। आपण कोणतीही वस्तू घेतली तर त्यावरती सर्वात प्रथम आपल्या मुलीचं, आईचं किंवा आपल्या बायकोचा हात उमटवतो। मित्रांनो, हे दाखवून देतं की महिलांना आपण देवीचं स्वरूप मानतो। चला आता आपण दुसऱ्या मंदिरात जाऊया। मित्रांनो, हे मंदिर सारसबागच्या समोर आहे। हे मंदिर महालक्ष्मीच्या नावाने ओळखलं जातं। मित्रांनो, या मंदिरामध्ये 3 देवी आहेत। एक म्हणजे महालक्ष्मी देवी, दुसरं म्हणजे सरस्वती देवी आणि तिसरं म्हणजे काली देवी। मित्रांनो, महालक्ष्मी देवी ही धनसंपत्तीसाठी ओळखली जाते। ज्या देवीला अक्षरशः सगळी जण पूजतात, कारण त्यांच्या घरी धनसंपत्ती राहावी आणि त्याचसोबत सुख आणि शांती यासाठी सुद्धा या देवीला ओळखले जातात। परंतु जर आपण पाहिलं तर किती पीडित महिला आहेत ज्या समाजामध्ये कामाला जातात, कामाला गेल्यानंतर तिथे त्यांचं शोषण होतं, त्यांच्या मॅनेजर्सद्वारे, त्यांच्या स्टाफ्सद्वारे त्यांचं अक्षरशः पीडितांचं शोषण केलं जातं। मित्रांनो, जर या देवीला आपण लक्ष्मी मानतो, जी धनसंपत्तीची देवी आहे, तर ही देवी घराच्या बाहेर गेल्यानंतर का तिचं शोषण केलं जातं आणि का तिला अपमानाचा सामना करावा लागतो? नोकरीला गेल्यानंतर तिच्या मॅनेजर्सद्वारे किंवा तिच्या इतर स्टाफ्सद्वारे का तिचं शोषण केलं जातं? हा प्रश्न आपल्याला उद्भवला पाहिजे। ज्या देवीला आपण धनाची देवी म्हणून पूजतो आणि जी देवी अक्षरशः नोकरीसाठी, धनासाठी, आपल्या घरची आर्थिक परिस्थिती ही बदलावी यासाठी नोकरीला जाते, तिला आजही देखील समाजामध्ये अपमानाचा सामना करावा लागतो। मित्रांनो, याच मंदिरामध्ये सरस्वती देवी आहे, जी देवी अक्षरशः विद्यासाठी ओळखली जाते। मित्रांनो, आपल्याला हे सर्व गोष्टी माहित आहे की समाजामध्ये कशा प्रकारे पुरुषांना आजही भरपूर काही शिक्षण करायला भेटतं, परंतु ह्याच ठिकाणी जर एखादी महिला असेल तर ती अजून सुद्धा
शिक्षणापासून वंचित आहे, मुली असतील ते अजून सुद्धा शिक्षणापासून वंचित आहे, कुठेतरी त्यांना शिक्षणामध्ये हे खुंटवलं जातं, कारण ह्याला समाज देखील तितकाच बांधिलका आहे. जर आपण पाहिलं अवतीभोवती आपल्या, तर भरपूर साऱ्या गोष्टी घडत आहेत, भरपूर अवैचित्य गोष्टी घडत आहेत, ज्या गोष्टी समाजामध्ये नाही घडल्या पाहिजे. भरपूर विदर्भातून भरपूर मुली पुण्यामध्ये शिकण्यासाठी येतात, परंतु पुण्यामध्ये जे कृत्य होत आहे त्यामुळे कुठेतरी मुलींचं शिक्षण हे थांबत आहे. आणि त्याचबरोबर काही मुलींना तर शिक्षण सुद्धा घेता येत नाही, कारण ग्रामीण भागामध्ये असल्या कारणामुळे आर्थिक परिस्थिती इतकी ढासळलेली आहे त्यांची, की त्या मुलींना शिक्षण हे लहानपणापासूनच भेटत नाही. मित्रांनो, जी देवी आपण सरस्वतीसाठी ओळखतो, विद्येच्या देवीसाठी ओळखतो, त्याच देवीला आपण शिक्षणापासून वंचित ठेवतो. हे किती गैरवापर आहे आणि किती चुकीचं आहे, हा या असमतोलता आपल्याला या देवीमधून दिसून येतो. मित्रांनो, याच मंदिरामध्ये काली देवी आहे. काली देवी हिची शौर्यता सांगणे योग्य नाही, कारण ही देवी आपल्या रागामुळे ओळखली जाते, परंतु हीच देवी अक्षरशः शांत देखील आहे. मित्रांनो, ही देवी आपल्या शौर्यामुळे ओळखली जाते. या देवीची शौर्यता एवढी की अक्षरशः देशातच नाही, विदर्भातून आणि देशाच्या बाहेरून देखील हे भाविक या देवीच्या पूजासाठी येत असतात. परंतु जर आज अपमानास्पद गोष्टी या देवीसोबत झाल्या तर समाजामध्ये कुठेतरी दाबण्यात येईल. आज समाजामध्ये आपण पाहतो की महिलांवरती भरपूर शोषण होतं, आणि त्या जर त्यांच्यावरती आवाज उचलायला गेला तर समाजामध्ये कशा प्रकारे त्यांना दाबण्यात येतं. आज आपण कार्यकर्ता बघतो जे काही अवैचित्य कृत्य महिलांसोबत करतात, त्याचसोबत आपण भरपूर पदाधिकारी बघतो ज्यांनी कशा प्रकारे आपल्या मोठ्या पदवीचं कशा प्रकारे गैरवर्तणूक महिलांसोबत केलेलं आहे हे सर्व बघतो. परंतु यावरती जर कोणती महिला आवाज उचलायला गेली तर तिचा शौर्य कशा प्रकारे दाबला जातो हे देखील आपल्याला माहित आहे. मित्रांनो, काली देवी ही शौर्यतेचं प्रतीक आहे, परंतु आजची देवी ही आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे तिचा आवाज दाबता येईल. चला मित्रांनो, आता पुढे जाऊया. पुढे आपण आलेलो आहे पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये. पद्मावती देवी ही सुंदरतेचं प्रतीक आहे, त्याचबरोबर ही देवी स्थिरतेचं सुद्धा प्रतीक आहे. मित्रांनो, आज मी आपल्याला जे मंदिर दाखवत आहे ते इतकं सुंदर आणि इतकं शांत आहे की नक्की आपण या ठिकाणी जायला पाहिजे. मित्रांनो, ही देवी स्थिरता आणि सुंदरतेचं प्रतीक असल्यामुळे आपल्या महिलांना देखील खूप सुंदरता लाभलेली आहे, परंतु या सुंदरतेला लोभून अतिशय गैरवर्तणूक काही पुरुष करतात. आज समाजामध्ये सुंदरतेमुळे काय कृत्य चालू आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे की कशा प्रकारे पुरुष जाती हे समाजामध्ये महिलांच्या सौंदर्यावरती लोभून उठतात आणि त्यानंतर काही गैरवर्तणूक करतात. मित्रांनो, या देवीने जर आपला न्याय मागायला गेली तर तिच्यावरती कशा प्रकारे दबाव टाकला जाईल किंवा तिचा आवाज कशा प्रकारे खुंटवला जाईल यापासून आपण सर्व वंचित नाही आहोत. मित्रांनो, ह्या सर्व देवींची तुलना मी आजच्या महिलांसोबत केलेली आहे, ज्यांना आपण लक्ष्मी मानतो. आपण समाजामध्ये प्रत्येक महिलांना लक्ष्मी नाही मानत, तर त्यांना देवाचं स्वरूप मानतो. आज आपल्या घरी आई आणि बहीण असतील तर आई ही घरची आर्थिक परिस्थिती सांभाळते, तर लक्ष्मी देवी सुद्धा पूर्ण जगाची आर्थिक परिस्थिती सांभाळते. परंतु आईला जेवढं घरात आदर नाहीये तेवढं आपण मंदिरामध्ये जाऊन देवीला आदर देतो. तर हा असमतोलता कुठेतरी दिसून येतो. त्याचसोबत मित्रांनो, आज आपण काली देवीला बघितलं. काली देवी किती शौर्य आहे, परंतु आजच्या महिलांचा आवाज कशा प्रकारे खुंटवता येईल हे या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे. मित्रांनो, आज मी पद्मावती देवी दाखवली आपल्याला. पद्मावती देवी ही सौंदर्याचं प्रतीक आहे, परंतु आजच्या महिलांचं सौंदर्याच्या लाभामध्ये जाऊन पुरुष किती प्रकारचे गैरवर्तणूक करत आहेत यापासून आपण वंचित नाही आहात. त्याचबरोबर मित्रांनो, मी आपल्याला आज सरस्वती देवी दाखवली. सरस्वती देवी ही विद्येचं प्रतीक आहे, परंतु आज खेड्यागावांमध्ये गेलो तर भरपूर साऱ्या मुली या शिक्षणापासून वंचित आहेत. मित्रांनो, सरकार भरपूर सारे पावलं उचलते. आपल्याद्वारे कशा प्रकारे समाजामध्ये मुलींना सुद्धा शिक्षण भेटावं यावरती सरकार सुद्धा फोकस करते, परंतु समाजामध्ये पुरुषाला जास्त शिकवावं आणि महिलेला कमी शिकवावं, कारण ती शेवटी लग्न करून धुनी भांडीच तर करणार आहे. हा कुठेतरी घाणेरडा विचार समाजामधून कमी झाला तर नक्कीच विद्येची देवी सरस्वती आणि आपली देवी सरस्वती हिला शिक्षण भेटेल. मित्रांनो, माझं खूप असं छान असं दर्शन झालेलं आहे. भवानी मातेच्या कृपेमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना ही तलवार भेटली होती आणि त्याच तलवारीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे गाजवलं होतं. मित्रांनो, हीच तलवार आजच्या महिलांना गरज आहे याच तलवारीची, कारण समाजामध्ये ज्या हिशोबाने महिलांसोबत दुर्व्यवहार होत आहे किंवा
समाजातली काही विशिष्ट लोक ज्यांची मती ही अतिशय धुळीमध्ये मिळालेली आहे, असे लोक काही समाजामध्ये महिलांना अतिशय दुर्व्यवहार करतात किंवा त्यांना समाजामध्ये खूप चांगलं स्थान नाही अजूनसुद्धा न्याय अजूनसुद्धा भेटत नाही. तर त्या हिशोबाने जर आपण भवानी मातेच्या तुलनेने जर प्रत्येक महिलांनी त्यांच्याकडून आदर्श घेऊन आपल्यामध्ये एक चांगले शक्ती जर प्राप्त केली तर निश्चितपणे महिलांना खूप चांगली समाजामध्ये वर्तवणूक होईल. आणि त्यासोबत महिलांनी देखील देवीच्या हिशोबाने ज्या हिशोबाने देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती आणि स्वराज्य गाजवलं होतं असं महाराजांनी, त्याच हिशोबाने महिलांनी सुद्धा या देवीकडून आदर्श घेऊन आपल्यामध्ये शक्ती प्राप्त करायची आहे आणि त्यासोबत न्यायाला पूर्णतः जोर द्यायचा आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उचलायचा आहे. मित्रांनो, या थेट देवींची तुलना मी आपल्या आजच्या देवींसोबत केलेली आहे. यावरती कोणतीही शंका नाही की मी काही चुकीचं काम केलेलं नाहीये. जे समाजामध्ये घडत आहे ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. या देवींची तुलना आजच्या देवींसोबत केलेली आहे आणि समाजामध्ये काही लोक आहेत यावरती आक्षेप उचलतील, यावरती विरोधाभास करतील. परंतु मित्रांनो, जर या व्हिडिओला जर आपण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायला विसरू नका. खाली कमेंट करून सांगा की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते. त्याचसोबत मित्रांनो, देवीची तुलना ही आजच्या महिलांसोबत केलेली आहे, ह्याचा अर्थ हे नाही की त्या देवींना मी कुठेतरी अपमान केलेला आहे. मित्रांनो, मी सुद्धा भरपूर धार्मिक आहे. देवींच्या मंदिरात जाऊन मी सुद्धा माझे नतमस्तक करतो. परंतु ह्या देवींना किती कशा प्रकारे सन्मान द्यायचा हे सुद्धा मला तेवढंच माहित आहे. मित्रांनो, ही गोष्ट संस्कारावरती अवलंबून असते की कशा प्रकारे आपण समाजामध्ये वावरायचं. माझे संस्कार खूप छान असल्या कारणामुळे मला माहित आहे की जेवढं पुरुषांना आपण सन्मान देतो तेवढंच महिलांना सुद्धा सन्मान देणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा आगळा वेगळा होता, त्यामुळे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्त आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती क्लिक करायला विसरू नका. माझे व्हिडिओ 50% जनता बघते परंतु सबस्क्राईब करायला विसरते. तर मित्रांनो, प्लीज हात जोडून म्हणतो की व्हिडिओला सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सुद्धा मला सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे बोललो, एक दिवस महिला दिवस साजरा केला पाहिजे, तो फक्त ह्यासाठी बोललेलो आहे की आपण समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्यावरती माझा आक्षेप होता की कशा प्रकारे महिला दिवस फक्त एक दिवस साजरा केला जातो, बाकी 364 दिवस आपण गैरवर्तणूक त्यांच्यासोबत करतो. आज भरपूर साऱ्या महिला नोकऱ्या करतात, कामाला जातात आणि त्यांच्यावरती कुठेतरी गैरवर्तणूक केली जाते, त्यांच्या हेड पासून किंवा त्यांच्या सुपरवायझर्स पासून किंवा त्यांच्या मॅनेजर्स पासून, त्यांच्या स्टाफ्स पासून. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबावे यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्याकडून एक भेट सुद्धा आहे. मित्रांनो, महिला दिवसाच्या निमित्ताने माझ्याकडून काही महिलांना गिफ्ट आहे, ते म्हणजे साध्विक सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक. हे पुस्तक आपल्याला नक्की काहीतरी शौर्य शिकवेल आणि आपण समाजामध्ये देखील कर्तृत्ववान व्हाल यासाठी हे पुस्तक आपल्याला फार मदत करेल. त्याचबरोबर मित्रांनो, हे पुस्तक हे 5 महिलांना कोणत्याही रॅन्डमली मी गिफ्ट करणार आहे. ज्यांचं या व्हिडिओमध्ये कमेंट हा छान असेल त्यांना मी हे पुस्तक गिफ्ट करणार आहे. कोणतेही 5 महिला त्यासाठी ह्याच्यामध्ये सामील होऊ शकतात. ह्याच्यामध्ये सामील होण्यासाठी आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली कमेंट करून, एक छान कमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट काढून मला इंस्टाग्राम वरती मेसेज करायचा आहे. त्याच्यासाठी मी इंस्टाग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, थोडासा व्हिडिओ आगळा वेगळा होता. जर कोणत्या व्यक्तीच्या धर्माला ही ठेस पोचलेली असेल तर मी क्षमा मागतो, परंतु कोणत्याही प्रकारची जातीला आणि धर्माला या व्हिडिओच्या माध्यमातून ठेस पोचवायची नव्हती. या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच दाखवायचं होतं की जी देवी, जी लक्ष्मी ही मंदिरामध्ये आदरणीय आहे, तीच लक्ष्मी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर का अपमानास्पद आहे. हा व्हिडिओ फक्त फरक दाखवणारा होता. मित्रांनो, मला माहित आहे हा व्हिडिओ आपल्याला भरपूर आवडलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो इतर व्हिडिओ सोबत, इतर गोष्टींसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.